लोग यहाँ से बस हिलना मत, जंतर मंतर से बस कोई हिलेगा नहीं। और अगर यहाँ से कोई हिलेगा नहीं तो महाराष्ट्र में सर हर जगह देख रहे हैं इस आंदोलन को कैसे आगे बढ़ाया जा सकता। और जरूरत पड़ी तो सर और सर के आंदोलन के सारे साथी यहाँ आकर बैठेंगे हमारे साथ। और यहाँ पर नहीं होगा तो एक बार गूगल कर लेना मराठा आंदोलन, कितना बड़ा आंदोलन था वो देखना, महाराष्ट्र पूरा बंद हो रहा। तो बहुत ही ताकत का सपोर्ट मिला है हमें सर, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मराठा आंदोलक जरांगी सुद्धा थेट जंतर मंतरवर पोहोचलेत। यावेळेला अभिजित दिपकींसोबत ते चर्चा करताना दिसत आहेत। मनोज जरांगे पाटील अभिजित दिपके यांच्या भेटीला थेट जंतर मंतरवर पोहोचलेत आणि सध्या ते अभिजित दिपकेंसोबत चर्चा करतायत। ज्या दिवशीपासून हे आंदोलन सुरू झाले त्या दिवशीपासूनच खरं तर देशभरातून तरुणाई मोठ्या संख्येनं या आंदोलनस्थळी अर्थात जंतर मंतरवर पोहोचते। मात्र सोमवारच्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन चिघळत गेलं। सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली असं कारण देत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर अभिजित दिपके उपोषणावर बसले आणि मग हळूहळू या आंदोलनाचं स्वरूप तीव्र आणि उग्र होत गेलं आणि सोमवारच्या लाठीचार्जनंतर या आंदोलनानं अत्यंत आक्रमक स्वरूप घेतलेलं आहे। आणि त्यानंतरच देशभरातले विविध नेते, विशेषतः महाराष्ट्रातले नेते या आंदोलनस्थळी जात आहेत, स्टेजवर जात आहेत आणि अभिजित दिपके यांच्याशी चर्चा करत आहेत। असं म्हटलं जातं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, सह्याद्रीच्या सह्याद्री मदतीला आलेला आहे। दोन्ही मराठा तरुण महाराष्ट्रीयन आहात तुम्ही आणि एकाने दिल्ली जागवली, एकाने मराठवाड्यातलं एक मोठी क्रांती सुरू केलेली आहे, तुम्ही मराठ्यांची केलेली आहे, तर हे देशामध्ये एक वेगळी क्रांती घडवून आणते। हे बघा, आपण विद्यार्थी म्हणून बघूयात, याच्यात आपण विद्यार्थी म्हणून बघूयात, ओबीसी म्हणून बघूयात। गोरगरिबांचे लेकरं देशभरात आणि त्या गोरगरिबांच्या लेकरांवरती अन्याय जर दिल्लीमध्ये होतोय, दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी, आम्हाला जर देशात न्याय नाही मिळाला तर आपण राजधानीत येतो न्याय मागण्यासाठी। इथं गोरगरिबांची लेकरं विद्यार्थी न्याय मागायसाठी आलेत आणि सोनमजी या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि त्यांच्यासोबत अभिजित भैया सुद्धा बसले। आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण क्रूरपणानं जर सरकारनं त्यांच्यावरती हल्ला केलाय तर आपण मदतीला का जायचं नाही। आम्ही ताकते नाहीत काय असतं बरं का, आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती, तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात सुद्धा देऊ शकणार नाही। इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्याचं देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये, इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते। मी आंदोलनाच्या संदर्भात सगळं जाणून घेतलं, सोनमजींची काळजी घ्या म्हणूनही सांगितलं। विद्यार्थ्यांनी शांत राहावं, याच ठिकाणावर शांत बसावं, आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतात। माझ्या लेकरांची, या पोरांची, इथं पोरं बसले त्यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये। शांततेत जर राहिलं तर न्याय मिळतो आणि शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं, आम्हाला माहित होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे। हे बघा,